नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मोठी बातमी आहे. मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा उपोषणावरती बसतात. आजपासून अंतरवाली सराटीमध्ये जरांगे आमरण उपोषणावरती बसणार आहेत. विशेष अधिवेशन घेऊन मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर करावं अशी त्यांची मागणी आहे आणि याच मागणीसाठी ते आज उपोषणाला बसतात. अधिक माहिती घेणार आहोत. दत्ता कनवटे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. दत्ता, अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा जरांगे पाटील आजपासून उपोषणाचं हत्यार उपसतात. नक्कीच प्रज्ञा, मनोज जरांगे पाटील आजपासून अंतरवाली सराटी या गावामध्ये पुन्हा एकदा उपोषणाला बसतायत. अंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषणाला बसण्याची मनोज जरांगे यांची ही गेल्या 5 महिन्यातली ही तिसरी वेळ आहे. खरं तर राज्य सरकारने एक महत्त्वाचं राज्यपत्र काढलं होतं आणि मराठा समाजाला सगळ्या सोयऱ्याच्या अटीमध्ये राहून आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा घेतला होता. मात्र या संदर्भातली व्याख्या स्पष्ट होत नसल्याची भूमिका जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे आणि त्यानुसारच त्यांनी विशेष अधिवेशन बोलून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं आणि टिकणार आरक्षण द्यावं अशा स्वरूपाची सुद्धा भूमिका जी आहे ती मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे. त्यानुसारच 15 तारखेला या ठिकाणी अधिवेशन सुद्धा बोलवलं जाण्याची शक्यता आहे. मात्र तत्पूर्वीच आज 10 तारखेपासून मनोज जरांगे हे उपोषणाला बसणार आहेत. हे उपोषण त्यांचे किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. मात्र आजपासून उपोषण घेत असताना ते जेवण अन्न पाणी तर सोडणार आहेच, मात्र त्याचबरोबर औषध उपचार सुद्धा घेणार नसल्याचं सुद्धा त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे. साधारणपणे 11 वाजता मनोज जरांगे पाटील याच ठिकाणी मंचावरती आलेले असतील आणि त्यांनी उपोषणाला सुरुवात केलेली असेल. त्यांच्याबरोबर साधारणपणे 500 लोक सुद्धा आजपासून उपोषण सुरू करणार असल्याची सुद्धा माहिती समोर यायला लागली आहे. या संदर्भातली माहिती सुद्धा मनोज जरांगे आल्यानंतर ते पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट करतील. मात्र सध्या त्यांच्या उपोषणाची उत्सुकता सगळीकडे निर्माण झालेली आहे. लोक सुद्धा अंतरवाली सराटीमध्ये आता जमा व्हायला सुरुवात झालेली आहेत आणि काही वेळामध्ये मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होईल. प्रज्ञा. नक्कीच दत्ता, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आणि वेळोवेळी तुमच्याकडनं अपडेट